आजची आपली गोष्ट आहे कष्टाचे फळ. ऐकायला अगदी साधी वाटते हो ना? पण ही गोष्ट आहे मेहनतीची आणि त्या मेहनतीला मिळणाऱ्या गोड फळाची. यश मिळवण्यासाठी खरा मार्ग कोणता असतो हा प्रश्न बघा आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर कदाचित एका छोट्याशा जुन्या गोष्टीत लपलेलं असू शकतं. चला तर मग शोधूया ते उत्तर. तर ही गोष्ट आहे रामूची, एक असा शेतकरी जो खूप कष्टाळू होता. चला त्याच्या या अतूट मेहनतीची कथा जाणून घेऊया. तर गोष्ट सुरू होते एका लहानशा गावातून, जिथे रामू नावाचा एक शेतकरी राहायचा. दिसायला अगदी साधा, पण त्याची खरी ओळख होती त्याचं काम. पण रामूमध्ये असं काय खास होतं, काय वेगळं होतं इतरांपेक्षा? तर ती होती त्याची कामावरची निष्ठा. तो असा होता की रोज न चुकता पहाटे उठून शेतात जायचा. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस, त्याची मेहनत कधीच थांबली नाही. कधी पाऊस कमी पडला, कधी जास्त, पण रामूने हार मानली नाही. त्याचा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या मेहनतीवर एक जबरदस्त विश्वास होता. आता गंमत बघा, रामू इतकी मेहनत करत होता, पण गावातले बाकीचे लोक काय करायचे? जिथे रामू न थकता सातत्याने कष्ट करायचा, तिथे बाकीचे गावकरी त्याची चेष्टा करायचे, त्याला हसायचे. त्याच्या कामाच्या पद्धतींवर, त्याच्या प्रयत्नांवर त्यांचा विश्वासच नव्हता. ते त्याला नेहमी कमी लेखायचे. आणि मग गोष्ट पुढे सरकते, कारण आता एक असं संकट येणार होतं जे प्रत्येकाच्या तयारीची आणि धैर्याची परीक्षा पाहणार होतं. आणि ते संकट होतं दुष्काळाचं. हो, त्या वर्षी गावात इतका भीषण दुष्काळ पडला की सगळीकडे पाण्याची टंचाई निर्माण झाली. पिकं धोक्यात आली आणि सगळ्या गावाला चिंतेने ग्रासलं. साहजिकच या दुष्काळाचा थेट परिणाम शेतीवर झाला. ज्यांनी आधीच काही तयारी केली नव्हती, त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांची सगळी पिकं त्यांच्या डोळ्यांदेखत जळून गेली. वर्षभराची मेहनत अक्षरशः मातीमोल झाली. सगळ्यांची अशी अवस्था असताना एक प्रश्न उरतो. रामूचं काय झालं असेल? ज्याची सगळेजण थट्टा करत होते, त्याच्या शेताचं काय झालं असेल? आणि इथेच रामूचं वेगळेपण दिसून आलं. त्याची दूरदृष्टी कामी आली, कारण त्याने आधीच विचार करून पाण्याची योग्य ती सोय करून ठेवली होती. संकट येण्याआधीच तो त्यावर मात करण्यासाठी तयार होता. आणि ह्यामुळे आपण कथेच्या त्या वळणावर येतो जिथे मेहनतीचं खरं फळ काय असतं हे अगदी स्पष्टपणे समोर येणार होतं. आणि आता हे बघा, हा जो फरक आहे ना, तो सगळं काही सांगून जातो. एका बाजूला आहेत इतर शेतकरी ज्यांचं उत्पन्न जवळजवळ काहीच नाही, आणि दुसऱ्या बाजूला आहे रामू, ज्याच्या शेतात पीठ अक्षरशः डोलतंय. आणि नाही, हा काही नशिबाचा खेळ नव्हता, अजिबात नाही. निकाल अगदी स्पष्ट होता. एवढा मोठा दुष्काळ पडूनही रामूच्या शेतात भरघोस पीक आलं होतं. त्याची मेहनत, त्याचे नियोजन, त्याची दूरदृष्टी, सगळं काही फळाला आलं होतं. रामूचं हे यश पाहून ज्यांनी कधी काळी त्याची चेष्टा केली होती, त्या सगळ्याच गावकऱ्यांना एक खूप मोठा धडा मिळाला. त्यांना कळून चुकलं की खरी मेहनत आणि योग्य वेळी केलेली तयारी कधीच वाया जात नाही. खरं तर ही गोष्ट आपल्याला यशाची एक सोपी पण तितकीच महत्वाची व्याख्या सांगते. यश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते तुमच्या कष्टाचं आणि योग्य नियोजनाचं फळ आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. दूरदृष्टीचं खरं महत्त्व काय असतं? फक्त येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी, की भविष्यात येणाऱ्या संधी निर्माण करण्यासाठी? यावर नक्की विचार करा.